तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त त्र्यंबकेश्वर येथे मूक पदयात्रा संपन्न. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे. जळला तरी देह, अभिमान नाही जळला. छत्रपती संभाजी राजा पुन्हा पुन्हा जन्मला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या अतुलनीय बलिदानाला आदरांजली वाहण्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरीत सकल हिंदू समाज आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने महिनाभर पाळण्यात आलेल्या बलिदान मासाची सांगता आज एका भव्य मूकपदयात्रेने करण्यात आली. पाहुयात याविषयीचा आमचा खास रिपोर्ट. स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी सोसलेल्या यातना आणि त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत त्र्यंबकेश्वर शहर व तालुक्यात बलिदान मास पाळण्यात आला. या संपूर्ण महिनाभरात शिवप्रेमींनी कोणत्याही आनंदाच्या उत्सवाचे आयोजन न करता अत्यंत साधेपणाने राजांना अभिवादन केले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, इंदिरानगर येथील संत सुंदराबाई मठ, श्री लक्ष्मीनारायण चौक आणि BSNL ऑफिस अशा विविध ठिकाणी दररोज सायंकाळी संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले जात होते. यावेळी प्रेरणा मंत्र, ध्येय मंत्र आणि श्री संभाजी सूर्योदय श्लोकांचे वाचन करून महाराजांना श्रद्धांजली वाहिली जात होती. आज फाल्गुन अमावस्येच्या निमित्ताने या बलिदान मासाची सांगता करण्यात आली. सायंकाळी ठीक 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या मूकपदयात्रेला प्रारंभ झाला. ज्येष्ठ नागरिक रमेश ताते आणि दत्तात्रय कडलक यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मशाल आणि डौलाने फडकणारा भगवा ध्वज सर्वात पुढे, त्यामागे शिस्तबद्ध चालणारा महिला वर्ग, बालधारकरी आणि शेकडो शिवप्रेमी या पदयात्रेत सहभागी झाले होते. संपूर्ण शहरातून अत्यंत शांततेत आणि भक्तिमय वातावरणात ही पदयात्रा मार्गस्थ झाली. गावातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमण केल्यानंतर ही पदयात्रा पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जित झाली. यावेळी उपस्थित सर्व शिवप्रेमींनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाला नमन करत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. या मूकपदयात्रेने त्र्यंबकेश्वर नगरीत पुन्हा एकदा शिवशंभूच्या विचारांचा जागर पाहायला मिळाला.